मैं हूं मुनव्वर और आप देख रहे हैं लोकहित। आज मैं मौजूद हूं मुंबई के सीएसटी में, जहां पर मराठा आरक्षण के बीच यहां पर मैं मौजूद हूं। आप देख सकते हैं ये तस्वीर जो है रात के करीब 12:30 बजे की तस्वीर है। ये नज़ारा पूरा है मुंबई के सीएसटी, जहां पर मैं आपको बता दूं मराठा आरक्षण को लेकर एक बड़ा आंदोलन चल रहा है। आज चौथा दिन है। इनको जो हाईकोर्ट ने एक ऑर्डर दिया है कि 24 घंटे में जो है मुंबई खाली करके जो है नवी मुंबई के खारघर में चले जाए। हम कुछ लोगों से बात करेंगे, मराठा लोगों से हम बात करेंगे और जानने की कोशिश करेंगे आखिर में अब तक का जो है सरकार ने इस पे निर्णय क्यों नहीं लिया। ओबीसी को लेकर, जिस तरह से ओबीसी को लेकर अभी तक किसी ने भी मुलाकात नहीं की मनोज जारंगी सर से, हम उनसे बात करेंगे। दादा आपका नाम क्या है? दीपक परब। कहाँ से आप? मुंबई से ही। क्या लगता है आज चौथा दिन है मराठा आरक्षण को लेकर, अभी तक कोई रिप्लाई नहीं मिला? सरकार क्या जल्दी रिप्लाई देने वाली है? सरकार तो वेट एंड वॉच की भूमिका में है। क्या लगता है सर, 4 दिन हो गया आज, लोग कहीं कहीं दूर से आए, महाराष्ट्र के हर कोने से आए, बहुत लंबे से आए, उसका प्रॉब्लम नहीं है, लेकिन हम लोग भी देख रहे हैं कब तक सरकार भी ये करेगी। और हाईकोर्ट का ऑर्डर आया आज। अभी हाईकोर्ट है, उसको तो मानना ही पड़ेगा भाई। 24 घंटे में मुंबई खाली कर। ठीक है ना, देखो वो मान सम्मान वाली जगह है, उनको तो मान सम्मान देना ही पड़ेगा। ऐसा नहीं कि उनके अगेंस्ट में जाके काम करने का। हमको भी वही चाहिए जो वो वहां से दे हमको। क्यों नहीं हो रहा सर? एक्चुअली क्यों नहीं सरकार ऐसा सुनाई क्यों नहीं कर रही है? ओबीसी को लेकर इतना डर क्यों? अभी वो सरकार ही जाने सर, अपन उसमें कुछ नहीं बोल सकते। हमको सब एक ही चाहिए कि हमारे लोगों को आरक्षण मिलना चाहिए, गौर गरीब लड़के लोगों को जॉब मिलना चाहिए, सब जगह पे उनको फैसिलिटी मिलना चाहिए, बस यही है। आरक्षण अगर नहीं मिला तो देखेंगे ना, इससे और अगला स्टेप रहेगा और क्या रहेगा। हम और भी लोगों से बात करेंगे। फिलहाल यहाँ पर सारे लोग यहाँ पर जो है मराठा लोग मौजूद है। हम उनसे बात करने की कोशिश करेंगे कि आखिर में चौथा दिन मुंबई की, पहली बार मुंबई में ऐसा प्रोटेस्ट मराठा आरक्षण को लेकर। दादा आपका नाम क्या है? बोला दादा आपका नाम क्या है? सॉरी, नाम तुझं नाव काय? माझं नाव निलेश बोर्डे. कुठून तुम्ही आला? आम्ही पुणे जिल्ह्यातून आलोय, भोर तालुका, वरवी खुर्द. चौथा दिवस आज झाला आहे. अजूनपर्यंत ओबीसी कडून अजूनपर्यंत सरकारपर्यंत काय रिप्लाय नाही आला. नाही, बरोबर आहे. आता त्यांना रिप्लाय म्हणजे आता त्यांना वेळ काढूपणा करायचा आहे ना, त्या ठिकाणी वेळ काढूपणा करायचा आहे. आणि शिवाय कसं असतं, नेहमीच त्या ठिकाणी मराठा बांधवांना त्या ठिकाणी निराशाच पदरी आलेली आहे. परंतु आता ह्या वेळेस काय केलेलं आहे, या सगळ्यांनी चंग बांधलेला आहे, ठरवलेलं आहे. मनोजदादांनी ठरवलेलं आहे. मनोजदादांनी त्यांना पुरेशी वेळ दिलेली होती. आज या ठिकाणी जर पाहिलं आपण तर केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, राज्यसभेत मेजॉरिटी आहे, राष्ट्रपती महोदय त्यांचे आहेत, राज्यपाल महोदय त्यांचे आहेत, इथं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे. आणि जर आपण तर त्या ठिकाणी पाहिलं तर काही स्थानिक स्वराज्य संस्था पण त्यांच्या ताब्यात आहेत. आणि हे काय, 3 पायाची शर्यत जे आपण म्हणतो, तर 3 पायाचं हे सरकार आहे. आणि या असताना याच्यामध्ये सर्व एकत्रच आहेत. एवढं असताना तुम्ही त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी का देऊ शकत नाही, हा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं थांबू नका, मुंबईच्या बाहेर जा. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर या 2 दिवसामध्ये आपण म्हणजे दंगा नियंत्रक पथक पाठवणे, त्यानंतर पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पाठवणे. परंतु मनोजदादा त्या ठिकाणी मनोजदादांनी आदेश आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा मुंबईच्या सिव्हिलियन्सला कुठल्याच त्या ठिकाणी जनतेला त्रास होईल असं आपण त्या ठिकाणी वागायचं नाही. आणि त्या विचारावरती आम्ही कायम आहोत आणि कायम ठाम आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता या ठिकाणी, आज तुम्ही जर पाहिलं, आज लालबागच्या राजाचं त्या ठिकाणी अन्नछत्र त्या ठिकाणी मराठा बांधव आमचा जेवण करत होता, तर त्या ठिकाणी बंद करण्यात आलं. अरे हे सेलिब्रिटींचं आणि तुमचं काय आहे, मोठ्यांचं मंडळ, काय उपयोग आहे? आमच्या महाराष्ट्र राज्यात, पूर्ण महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून असेल, सर्व सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, जालना, जळगाव, सगळ्या भागातून, खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण विभाग असेल, अरे त्या सगळ्या गणेश मंडळांनी त्या ठिकाणी ठरवलं. आणि त्या गणेश मंडळांनी आज तुम्हाला पूर्ण, मी म्हणतो तर जे काही लालबागच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत किंवा संयोजक आहेत, मी त्यांना सांगतो की तुम्हाला काय किती पाहिजे अन्न ते आमच्याकडे मागा, आता आम्ही तुम्हाला पुरवतो तुम्हाला. अरे गणेश उत्सव कसा साजरा करायचा आम्हाला विचारा. गणेश उत्सव का साजरा करायचा असतो? गणेश भक्त हा, मागे लोक सांगायचे की कुठं भूकंप झाला, काय झालं, तर त्या ठिकाणी मदतीला धावून जायचे. आणि तुम्ही लोक तुमच्या दारात आलेल्या पाहुण्याला तुम्ही त्या ठिकाणी अन्नछत्र तुमचं बंद करताय. हा, इतर संस्थानं नाहीत का? शिर्डी संस्थान जाऊन बघा त्या ठिकाणी काय काम करताय ते.
बाकीचं आमचं पंढरपूरचं संस्थान जाऊन बघा काय काम करते त्या ठिकाणी, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं संस्थान बघा त्या ठिकाणी काय काम करतंय. आणि तुमच्याकडे आज आम्ही पाहुणे आलेलो आहोत आणि तुम्ही अन्नछत्र बंद करताय. तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे त्या ठिकाणी. आणि अशा मंडळाची आम्हाला गरज पण नाहीये, अशा मंडळाची आम्हाला गरज पण नाहीये. आमच्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील गणेश उत्सव मंडळ असतील, शिवजयंती उत्सव मंडळ असतील किंवा नवदुर्गा उत्सव मंडळ असतील, हे काफी आहेत. मी सांगतो तुम्हाला, उलट तुम्हाला काय कमी पडत असेल ना आम्हाला सांगा, आम्ही मराठी तुम्हाला पुरवू, काय अडचण नाहीये. आम्ही आज पिकवतो, आज शेतकरी आम्ही पिकवतो, त्यावेळेस तुम्ही इथं खाता. त्या ठिकाणी जर आमची संघटन शेतकऱ्यांनी जर एकी केली ना, त्या ठिकाणी मुंबईचं दूध पाणी बंद करू आम्ही. त्या ठिकाणी काय खाताल तुम्ही त्या ठिकाणी. पण मुंबईच्या सिव्हिलियन्सला तो आमचाच बांधव आहे. आज APMC मार्केटला बघा, आज आमचे सातारा कराड सांगली भागातले जे माथाडी कामगार आहेत त्यांनी किती उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सोय करतायत, झटतायत, राबतायत. अरे एक त्या ठिकाणी हमाली करणारे आमची प्रामाणिक मंडळी जर एवढं करू शकतात, तुम्ही मोठमोठ्या सेलिब्रिटींचं मंडळ, तुमचं मोठमोठं मंडळ, तुमच्या मोठमोठ्या देणग्या, तुम्हाला मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या देणग्या, मंत्र्यांच्या देणग्या, आणि ह्याच्यातून तुम्ही दाखवून दिलेला आहे. इथून मागं नुसतं आम्ही फक्त ऐकायचो. काय ऐकायचो की सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी दर्शनाला आलं की दर्शन रांगेतून तुम्ही हाकलून द्यायचा. पण आज तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. तुमच्या अशा मंडळाची आम्हाला महाराष्ट्राला कधीही गरज नाही आणि नव्हती, आणि इथून पुढेही नसणार आहे. मराठ्यांना तर कधीच नाहीये. आरक्षण नाही भेटलं तर काय पुढचा कदम असतो? आरक्षण जर नाही भेटलं तर त्या ठिकाणी आम्ही मुंबई सोडणार नाही. जो मनोजदादांचा आदेश असेल त्या ठिकाणी आम्ही पुढची पावलं उचलू. परंतु त्या ठिकाणी आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही जे मराठी आहोत त्या ठिकाणी कुठल्याही मुंबईच्या लोकांना अडचण होईल अशा पद्धतीचं वर्तन आम्ही बिलकुल करणार नाही. आम्ही सरकारला सहकार्य करू, आम्ही पोलीस बांधवांना सहकार्य करू, आमच्या सर्वांना सहकार्य करू. पण तुम्ही जर काही इंटेन्शन ठेवून काही गोष्टी करणार असाल, मग शौचालय बंद करा, मग त्या ठिकाणी दुकानं बंद करा. अरे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, काय विकतायत? वडापाव विकतायत, फरसाण विकतायत, काय विकतायत? ते छोटी मोठी राईस प्लेट विकतायत. त्यातून समजा आमचा जर मराठा बांधव इथं येत असेल तर 2 रुपये त्यांनाही मिळत असतील ना. तुम्ही त्यांनाही ते बंद करायला लावलं, आमची अडचण निर्माण करायला लावली. अरे काय मग आमचे जे मराठी आहेत ते जे उगाच बोलतात का बाकीच्या काही गोष्टी, असं नाहीये. तर आपल्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, कारण तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहात, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. तुम्ही उलट अशा लोकांना हवा देऊ नका, अशा लोकांना तर उलट प्रसिद्धी देऊ नका. जिथं कमी आहे, जिथं खरंच अन्याय होतोय त्या ठिकाणी तुम्ही तुमचा 4था स्तंभ, तुमचा अधिकार त्या ठिकाणी वापरा आणि दाखवून द्या. आणि यांच्या जुन्या बाईट काढा ना. यांनी काही जुनं काय बोललेले आहेत ना, हे ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांचं काढा ना. ते सांगायचे की मग यांना आरक्षण देता येत नाही का, ह्यांनी द्यावं. अरे आता तुम्ही बसलेत केंद्रात, तुम्ही बसले आता इतर राज्यात, तुम्ही बसले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तुम्ही बसले. काय झाले की लगेच लावेडी, तो भाग नंतरचा आहे. परंतु आम्हाला काय म्हणायचं, आम्हाला सरकारवरती कोणतीही टीका पण नाही करायची, परंतु त्या ठिकाणी सरकारने मराठ्यांचा अंत हा पाहू नये. आणि तुम्हाला वाटत असं आम्ही अन्न बंद करू, हे बंद करू, ते बंद करू, आमच्या मराठा बांधवांच्या गाड्या त्या ठिकाणी अडवल्या जात आहेत का? APMC मार्केटला तिकडे अडवल्या जात आहेत, इकडे सिलिंगला अडवतायत, अटल सेतूला अडवतायत, इकडनं उद्या जर आम्ही ठरवलं त्या ठिकाणी की चला ठीक आहे, आणि आमचे सगळ्यात महान विधितज्ञ गुणवर्तन सदावर्तेजी, नमस्कार आहे तुमच्या वकिलीला आणि तुमच्या बुद्धिमत्तेला. अरे काय करताय तुम्ही एकदा तरी कधीतरी मराठ्याच्या बाजूने 5 मिनिटं तरी बोला ना. तुम्ही उलट जर आद्य बुद्धिवंत एवढे आहात ना, त्याच्यामध्ये कमतरता काय आहे हे शोधा आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी तुमचा अभ्यास, तुमची बुद्धी त्या ठिकाणी पणाला लावा. तुम्ही मिळणारच कसं नाही तसं त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करताय. आम्हाला तुम्हालाही सांगायचंय, आमच्याकडे विधितज्ञ आहेत, आमच्याकडे वकील साहेबांची फौज आहे. तुम्ही असं बिलकुल समजू नका की मिस करता. आमच्याकडे गावाकडे म्हण आहे, खेळायला घ्या नाही तर गलीत मुतन. तसं हे सदावर्ते साहेबांचं झालेलं आहे. हायकोर्टने आता हैदराबाद गॅजेटचा जो विषय की मनोज दादा जे सांगतायत की हैदराबाद गॅजेट आहे ते लागू करा, त्याच्यानंतर बाकी आपला सातारचे काही नोंदी आहेत ते लागू करा. आज 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्या अशाच सापडल्यात का? तेव्हा कुठेतरी संबंध असल्याशिवाय सापडल्यात का? ते जे सांगताय सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा. सगळे सोयरे म्हणजे काय? बेटीरोटीचा विषयच ना. मग जर आमच्या आईचा दाखला निघत असेल,
तर आमचा का नको? म्हणजे आमचा वेटीरोटीचा व्यवहार झाला ना त्या ठिकाणी, आमच्या वडिलांमध्ये आणि आमच्या आईमध्ये. आम्ही केले ना लग्न, हे त्या बाकीच्या गोष्टी केल्या ना. आणि हे पण सदावर्ती साहेब त्या ठिकाणी बोलतात बेटीरोटीचा व्यवहार झाला का? अरे मग आमच्या आईच्या नोंदी एका ठिकाणी सापडत आहेत किंवा आमच्या नोंदी एका ठिकाणी सापडत आहेत, तिकडे सापडत नाहीत. असू शकतं, असू शकतं. पाटिल साहब की तबीयत अभी कैसी है? सॉरी, हा आता तर ती पूर्णतः शासनाची जबाबदारी आहे आणि डॉक्टर साहेब वगैरे त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष देऊन आहेत. परंतु जर त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा जर का त्रास झाला तर ह्याच्या पुढे ह्याच्या दुपटीने नाही, ह्याच्या 10 पटीने मराठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतील, हे त्या ठिकाणी सांगतो. ते सोडून द्या, ते काय सोडून द्या. सांगतो मी नाही, त्यांच्यावरती काय आम्हाला भाष्य करायचं नाहीये. सन्माननीय हायकोर्टने ऑर्डर दिले 24 तास मध्ये मुंबई खाली करा. काय सॉरी, हायकोर्टने ऑर्डर दिले की 24 तास मध्ये मुंबई तुम्ही खाली करा और नवी मुंबईमध्ये जावा. काय असं? हा, 100% हायकोर्टने जर निर्णय दिलेला आहे तर न्यायालयाचा नक्कीच त्या ठिकाणी रिस्पेक्ट केला पाहिजे आम्हाला. आम्ही म्हणत नाहीये. न्यायालयाने आम्हाला काय सांगितलेलं आहे हायकोर्टने? मुंबई खाली करा. मुंबई उपनगर आहे, नवी मुंबई आहे. बरं ठीक आहे, खाली करा हायकोर्टने सांगितलं, पण ही वेळ का आली? ही वेळ आता का आली? बरं, हे तांत्रिक गोष्टीमध्ये अडचणी कोण निर्माण करते? या टेक्निकल अडचणी कोण निर्माण करते? हेही त्या ठिकाणी अभ्यास करण्याची गरज आहे ना. ठीक आहे, हायकोर्टला आम्ही काय सांगतोय बाबा, सन्माननीय उच्च न्यायालयाचा असेल किंवा सुप्रीम कोर्टचा असेल, आम्ही त्या ठिकाणी न्यायदेवतेचा त्या ठिकाणी आम्ही सन्मानच करतो, काय अडचण आहे त्या ठिकाणी. परंतु न्यायालयाच्या आगेन जाऊन हे का करायचं? तर मराठी त्या ठिकाणी येत आहेत. या गोष्टी केल्यानंतर कुठेतरी मग कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा त्या ठिकाणी खोट्या केसेस कशा पद्धतीने दाखल होतील मराठ्यांवरती, हे करायचं. त्याच्यानंतर मग दंगा नियंत्रक पथक, त्यानंतर पोलीस यंत्रणेला SRPF असेल, मग ह्या काही टीम तैनात करायच्या आणि हे जे काय आंदोलन आहे ते चिरडून टाकायचं, हा प्रयत्न त्या ठिकाणी शासनाचा चालू आहे. परंतु हायकोर्टचा जो विषय आहे, न्यायदेवतेचा जो विषय आहे, न्यायालयाचा जो विषय आहे, तो त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सन्मान ठेवू. जे न्यायदेवता सांगेल त्याचं फॉलो करू आम्ही आणि माणूस दादा जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही फॉलो करू. सर, आपसे एक लास्ट सवाल है मेरा. नीतीश राणे हमेशा जो है हिंदुओं की बात करते हैं, हिंदुओं की एकता की बात करते हैं. आज इस विषय पे वो खामोश की और जुबान काटने की बात करते हैं. ठीक है ना, फिर मराठी हिंदू नहीं है क्या? तो फिर मराठी अगर हिंदू नहीं है, अगर आप बोलते हो जर मराठी हिंदू नसतील तर मग आम्ही कोण आहे? मग तुमची जी जुनी परंपरा होती, जुनी तुम्ही आम्हाला शूद्र जे समजायचा, मग तुम्ही या ठिकाणी, मग मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आम्हाला ते सांगत होते, तर मग हे जे प्रस्थापित मराठी आणि विस्थापित मराठी जे कोण आहेत आणि सर्वसामान्य मराठी आहेत, तर हा त्याच्यामध्ये आहे. आणि नितेश राणे महोदयांना मला सांगायचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मग जनता त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. तुम्ही काय सांगणार? नितेश राणेमधून तुम्ही बोललेले, काय सांगणार? नितेश राणे म्हणजे ज्यांचं राजकारण ह्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणजे तोंडापुरतं, म्हणजे फक्त जिभेवर असलेलं राजकारण. हा, आणि त्यांचे पक्ष किती बदलले हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हा, आणि त्यांची ओळख म्हणून कोंबडी चोर वगैरे आहे. हा, आणि आम्हाला त्याच्यात एवढं खोल जायचं नाही. परंतु माझा ह्या ठिकाणी सल्ला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब, हा पठ्ठ्या 15 वर्ष सक्रिय भाजपचा सक्रिय सभासद आहे. काय आहे? भाजपचा सक्रिय सभासद आहे. आणि ही सत्ता आज 3 ठिकाणी बसलेली, ह्या 3 ठिकाणी जी सत्ता निवडून दिलेली हे मराठ्यांनी दिलेली आहे. आणि आज ह्या ठिकाणी ह्या मुंबई शहरामध्ये 2 कोटी युवा आज हजर आहेत. म्हणजे ज्यांनी सत्तेवर बसवले तेच हजर आहेत. पण माज कमी पाहिजे. 4 दिवस झाला अजूनपर्यंत काय रिप्लाय नाही. ऐका, रिप्लाय त्यांचा का नाहीये त्याचं एक कारण आहे, ऍटिट्यूड. पंतजी म्हणजे कोण? देवेंद्रजी. तुम्ही त्या गोष्टीमध्ये जाऊ नका. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळेत. आणि म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील, हे मावळे चटणी भाकर खाऊ शकतात. त्या देवेंद्रला हे खाऊन दाखव म्हणा. भाड्या तुम्हाला एक सातत्याने सांगतो,
जे आज ही घाण झाली, तुम्ही मीडियाद्वारे फक्त हेच दाखवलं, मीडियाद्वारे हेच दाखवलं तुम्ही, नाही का, दुर्गंधी पोहोचली, हे झाले, पण हे मराठे एका दिवसात तुमची स्वच्छता करून देतील, हा लक्षात ठेवा। ये पूरा मामला था मुंबई के सीएसटी में, जहां पर आप देखेंगे तो किस तरह से मराठा आरक्षण को लेकर आज भी जो है यहाँ पर मराठा सारे हजारों की संख्या में मराठा यहाँ पर आज भी मौजूद है। चौथा दिन चालू है, फिलहाल अभी भी सरकार की तरफ से कोई आश्वासन या कोई रिप्लाई नहीं बैठा। आज भी मनोज दादा जो है अभी भी वहाँ पर बैठे हुए हैं। अब देखना ये है आने वाले वक्त पर, आने वाले दिन में किस तरह का यहाँ पर बदलाव देखने को मिलता है। क्या सरकार आरक्षण को लेकर कोई फैसला लेगी? फिलहाल ये सारी चीज़ें तस्वीर थी मुंबई के सीएसटी की, जहाँ पर हमने लाखों मराठा लोगों से हमने बात किया, उनकी जांच ली, हमने उनसे बात किया। फिलहाल ऐसी तमाम अपडेट हमेशा बने रहे। लोकहित से मुनव्वर शेख। फोटो